आलेलं नाही, आलेलं नाही का? नाही ते इकडे कोणती खाली शेख साहेब इथं असतात का? शेख साहेब नाहीत का काका आज? नाही, कुठे गेलेत? बदली झाली तुला आता बदली झाली. मग आता चार्ज कोणच्याकडे? आपण ते लोक ताटकळत बसलेत ना काका. हा, ते सकाळपासून ते लोक बसलेले असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणता बघा लाईट नाही, तर ते लोकांनी काय करायचं? लोकांचा प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे ना. असं नाही आम्ही काही एक दिवस येऊ, बरोबर आहे, पण रोजची समस्या जर लोकांना असेल तर रोज तुम्ही सॉल्व्ह करणार? रोज आहे महिन्यापासून. आम्हाला महिना झाला आम्ही चक्कर मारतोय रोज आहे असं. काय करायला आले? काय काम आहे तुमचं सांगा? ऑनलाईन करायचं. एक जण सांगा काय हे ऑनलाईन करायचं. काय करायचं ऑनलाईन? हे मी सोमवारी वापस गेलो. आपला आधार कार्ड ते झेरॉक्स पाहिजे होत्या, जेवढे माणसं आहेत तेवढ्याच्या मी त्या घेऊन आलो. आता हे फक्त ऑनलाईन करून मला वापस जायचं. नंबर घेतला की बस वापस जायचं. हा, काय होतं असं एकदा या कर्मचाऱ्यांना जर जाणीव करून दिली ना, मग त्यांना राग येतो. या ठिकाणी या लोकांची कामं होत नाही, सरळ सांगितले जात नाही. किती वाजेपासून आलेले तुम्ही? 10 वाजेपासून. 9:30 वाजेपासून. काय सांगतात? उत्तर काय देतात? हो करू. नेट चालत नाही. आता लाईट आली. यांची लाईट केव्हा गेलेली होती? 5 मिनिटं आलेला इंजाम फक्त. 5-10 मिनिटं झाली. 5-10 मिनिटं आलेला इंजाम. साहेब आम्ही हे असे कागद घेऊन समोर उभे, आमच्या हातातच कागद राहतात, तिकडे दुसरे काम होतात. ठीक आहे, करून त्या कामाला लाईन राहते, आमच्याच कामाला लाईन नाही का? दोटे साहेब, उशीर होण्याचं कारण काय? म्हणजे वेळ कोण लागतो त्याला? वेबसाईट कोणती आहे? कोणी मोबाईल घेऊन जर राहत आलं ना, मोबाईल दाखवलं की काका एक मिनिट. RCMS हां, रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम. बरं. त्याच्यात वेळ आता 10-15 करतोच आम्ही एका दिवसात जेवढे होते तेवढे. त्या योजनेमुळे काय गर्दी वाढली. प्रत्येकाला वाटतं 5 मिनिटात काम आहे, वेळ लागतो त्याच्यामुळे. तरी त्याला साधारण किती वेळ लागतो? एका तर 20-25-30 अर्धा घंटा जातो. अर्धा तास जातो. या सिस्टीम इतक्या जर जुन्या असतील आणि याला एवढा जर वेळ लागत असेल, याला अर्धा तास लागतो. चला ऐका ना माझं. हे जे समोरची लाईन आहे यातले एकही माणूस आलेला नाही. हे आतून काम करतात, त्याच्यामुळे बाहेरच्या उन्हात आणा ते आतून येते. तेच म्हटलं ना आपण, तेच म्हटलं आपण त्यांना. हे लोक उन्हातानामध्ये उभं राहतात. खरं नाही, वस्तुस्थिती प्रत्येक तहसील कार्यालयात तुम्हाला मी हे चित्र दाखवतो. हे तरी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तहसीलमधलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. मी बातमी निमित्ताने या ठिकाणी आलो आणि हे लोक मला उभी दिसली. सहज विचारलं त्यांना काय प्रॉब्लेम आहे म्हणून, आणि या लोकांचं काम झालेलंच नाही. याबद्दल तहसीलदार कोणी तुमची? तहसीलदार मुजावर मॅडम नाही तहसीलदार. हां, भेटले की तुम्ही? तहसीलदार भेटले कधी? भेटले तर कोणी भेटत नाही. कोणी राहत नाही. हां, कॅबिनमध्ये कोणी भेटत नाही, काही भेटत नाही. पण आता बोललं तर कसं वाईट पण येतो. इथं हे करायचे पण पैसे मागते. पैसे माग चलन असेल ना त्याचं? चलन गेलं काही देत मग नाही. झाले का टाकून ते चलन असेल ना त्याचं? काहीच नाही सर, चलन गेलं काही नाही. मी नाही सांगत, तुम्ही कोणाला प्रत्येकाला विचारून घ्या. कोणाला विचार किती रुपयाचं? काय चलन गेलं? किती रुपयाचं आहे ते? 300-300 रुपये चलन घेते. हां, पावती भेटत नाही तुम्हाला? देत नाही ते. इथं काही नाही भेटत. पुन्हा काय या तिथून काय निम्मे लोक आत जातात आणि इकडे बारील जसे तसेच आणि शेतकरी 800 रुपये सोयाबीन बोलायला लागला. हे काम प्रायव्हेट वाल्याला द्यायला पाहिजे. सीधी सेंटर वाल्याला द्यायला पाहिजे काम. तुम्ही सांगा सकाळी 10 वाजता 2 वाजून गेले. आज 2 वाजता 2 नंबर काम झालं नाही. दादा आमचा 10वा नंबर ते बंद करून जेव्हा जाईल नाश्ता पाहिजे ते आम्ही सांगे पाहिजे तुम्ही. नाही आणि आमची अशी भरती ही अशी परिस्थिती आहे बाबा. सिंदखेड राजा ते फक्त सिंदखेड राजाच नाही, प्रत्येक तहसील कार्यालयात अशी परिस्थिती आहे. काही गोष्टी ते कॅमेरा समोर येतात म्हणून ते येतात, नाही तर सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. अजूनही हा वशिल्यावर तर बरोबर आहे ना? कोणी मित्र भेटले का, जवळचे माणसं आले का, आमचं काम करून याला पण वशिलाच म्हणतात. याच्यातलं एक काम नाही. आतून जे तेव्हा म्हणतात 10-15 कार्ड होते, त्याच्यापेक्षा 20 कार्ड झाले असं आतापर्यंत आतली एक नाही झाला. पाणी नाही. इथून बाजूला हल्ले गेलं की दुसरे लोक मदत घुसून शेजारी पाजारी यायच्या मागे नंबर आहे माझा. इथं समजा तेव्हा इथून नव्हतेच.
ते आता ते बाकीचे उभे राहतात ना तिथं. आणि हे आज तुम्हाला काय करायची गरज पडते आधार कार्ड कशासाठी आपले रेशन कशासाठी राशन भेटत नाही म्हणून चालू कारण बंद पडले आमचे. तसं नाही सांगता माहिती का बाबा काय याचे म्हणजे फक्त आडनाव हा यायचे पण चूक झालेली हा. आहे. दगडे केलं मग आडनाव दराडे. हा चूक यांच्याकडून झाली. हो आता त्यासाठी हे हेल्पाट आहे हा याच्यासाठी आज तीन याच्यासाठी चक्रा आता 2 मारतो. दिवसापासून यालाच तर म्हणतात सरकारी काम सरकारी काम आहे. हे सरकारी कामं असे असतात. तुम्ही अनुभव घेतलाय का कधी आणि घेतलं जर असेल तर हा अनुभव हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकांचे असे हाल होतात. सिंदखेड राजा तहसील हे या लोकांकडे जरा लक्ष द्या. धन्यवाद.